चहा बरोबर खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि महिनाभर टिकणारी आज आपण मेथी मठडी बघणार आहोत किंवा त्याला बिस्किट पण म्हटलं जातं. चकलीसारखी एकदम खुसखुशीत अशी व्हावी याच्यासाठी काही टिप्स सांगितलेले आहेत की जेणेकरून तुमची मठडी आहेत ते कडक होणार नाहीत किंवा नरम पडणार नाहीत. त्याच्यामुळे काही टिप्स आहेत. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या मठडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी कढई ठेवली. या ठिकाणी मी इथं 1 वाटी मेथी घेतलेली आहे. सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साहाय्याने घेतलेलं आहे. फक्त इथं धुवून मी बारीक चिरून घेतली. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ना ही मोठ्या वाटीमध्ये मी काढून घेतली. तर 1 वाटी मेथी टाकायची आणि 3 ते 4 मिनिटं तरी एकदम लो टू मीडियम करून मेथी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचंय. यामध्ये तेलाचा वगैरे वापर करायचा नाही. जोपर्यंत ही मेथीची क्वांटिटी कमी होत नाही तोपर्यंत हे मिक्स करत जायचंय. तर अशा प्रकारे मेथी मी मिक्स करून घेतलेली आहे. तर हे काढून घेऊया आणि थंड करून घ्यायचंय. तर मेथी थंड होती तोपर्यंत एक बाउल घेतलाय. याच्यामध्ये मी इथं गव्हाचा पिठाचा वापर करणार आहे. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. कोणतीही एखादी वाटी घ्यायची. तर 1 वाटी गव्हाचं पीठ आणि याच वाटीच्या साह्याने मी इथं 1 वाटी मेथीचा वापर केला होता. काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर या ठिकाणी जे आपला रेग्युलर रवा असतो तो रवा मी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर 0 नंबरचा जो रवा असतो ना त्याचा वापर केला तरी चालेल. फक्त जाड रव्याचा वापर करायचा नाही. तर अशा प्रकारे अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. मेन महत्त्वाचं म्हणजे अर्धी वाटीच रव्याचा वापर करायचा आहे. रवा जर तुम्ही जास्त घेतलात ना तर आपले जे मठडी आहेत ते कडक होतात. त्याच्यानंतर ना 3 चमचे बेसन घेतलेलं आहे. 1 चमचा मीठ, अर्धा चमचाला थोडीशी कमी हळद घ्यायची. चवीपुरतं लाल तिखटाचा वापर केला आहे म्हणजे 1.5 चमचा लाल तिखट. या ठिकाणी मी 1 चमचा जिरे थोडंसं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर 1 चमचा जिरे पावडर टाकली. 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने पूर्णपणे मॅश करायचं आहे आणि टाकायचं आहे. 3 चमचे तिळाचा वापर करते. तीळ कमी जास्त करू शकता. तर स्टार्टिंगला मी इथं 3 चमचे तुपाचा वापर केला होता. नंतर ना 1 चमचा वाढवलेला आहे. तर हे 3 चमचे आधी तूप टाकूया. तुपाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. तर 3 चमचे तूप टाकल्यानंतर ना अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ जेव्हा पण अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अजून 1 चमचा तूप ॲड केलं. या ठिकाणी मी तर तुपाचा वापर केला आहे. याच्याऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता. त्याच्यानंतर ना मेथी टाकायची. तर हे पण मिक्स करून घेऊया. यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट असं पीठ मळायचं आहे. मेन महत्त्वाची टिप्स म्हणजे या ठिकाणी रव्याचं प्रमाण जेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घेतला त्याच्या निम्म रवा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे घट्ट असं पीठ मळलं गेलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवूया आणि 10 मिनिट तरी हे पीठ भिजायला ठेवून टाकूया. तर इथं जवळपास 10 मिनिटं झालेले आहेत. एखादा मिनिटभर हाताने मॅश करून घेऊया. तर काही टिप्स सांगितले आहेत त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा जेणेकरून तुमची जी मठडी आहेत ते खुसखुशीत होतील, कडक वगैरे होणार नाही आहे. रव्याचा जास्त वापर केला तर मठडी कडक होतात. मेथी जर जास्त वापरलात तर आपले जे मठडी आहेत ते थोडेसे कडवट लागतात. बेसनचा जास्त वापर केलात तर मठडी मऊ पडू शकतात, कुरकुरीत होत नाहीत. त्याच्यामुळे बेसन पण फक्त 3 चमचेच वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे गोळा बनवून घेतला आहे. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण शंकरपाळीसाठी लाटी लाटतो सेम त्याच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे काटेरी जो चमचा असतो मॅगी वगैरे खाण्यासाठी वापर केला जातो त्या चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे होल पाडून घ्यायचे जे आहेत ते फुगणार नाही आहेत. तर अशा प्रकारे सर्व साईडने मी इथं ह्याला खाचा करून घेते. तुम्हाला हवा असेल तर चाकूचा पण वापर करू शकता. एखादं टोपण घ्यायचं कुठलं पण, मी इथं छोट्या भरणीचं होतं त्याचा वापर केला आहे. जास्त मोठं किंवा जास्त लहान घ्यायचं नाही. अशा प्रकारे गोल असं करून घ्यायचं आहे. तर सेम याच प्रकारे मी बाकीचे सर्व करून घेणार आहे. तर हे साईडचा जो भाग आहे तो काढून घेऊया. तर अशा प्रकारे काढून झालेले याची लेयर दाखवते तुम्हाला किती प्रमाणात मी इथं करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मठडी तयार झालेली आहेत. तळण्यासाठी तेल ठेवलं आहे. तेल जास्त गरम करायचं नाही, नॉर्मली गरम करायचं आहे. थोडंसं आधी मी इथं पीठ टाकून बघितलेलं आहे. थोडा वेळ लागतो तळण्यासाठी.
तर अशा प्रकारे हे तेल गरम करून घ्यायचं आहे. हे काढून घेऊया आणि याच्यामध्ये तुम्ही एकदमच जेवढे बसतील तेवढे तळू शकता. या ठिकाणी आपण मीडियम टू लो करूनच तळून घ्यायचं आहे. हाय फ्लेमवरती हे तळायचं नाही. जर तुम्ही हाय फ्लेमवरती तळलात ना तर ते आतून कच्चे राहू शकतात आणि वरून नाही का लालसर रंग येऊ शकतो. तर अशा प्रकारे एकदम खुसखुशीत होईपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत एक 3 ते 4 मिनिटं तरी मी लो टू मीडियम करून तळून घेतलेले आहेत. तर बाकीचे पण सेम याच प्रकारे तळून घेते. अशा प्रकारे महिनाभर टिकणारे अगदी खुसखुशीत असे काही टिप्स सांगून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आपले मठडी तयार आहेत. यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.